समाजभूषण दलित मित्र स्वर्गीय शिवराम माने यांची पुण्यतिथी अनोख्या कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न। महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार तसेच जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई माळी शिक्षण संस्था साताराचे संस्थापक समाजभूषण दलित मित्र स्वर्गीय शिवराम माने यांच्या तृतीय पुण्यस्मृती दिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। संस्थेच्या वतीने संस्थापकांच्या तयार करण्यात आलेल्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य सवाद्य मिरवणूक देगाव फाटा ते संस्था मुख्य कार्यालय माने कॉलनी सातारा या मार्गावरून काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये संस्थेचे संचालक, शाळेतील विविध कमिटीचे पदाधिकारी, संस्था हितचिंतक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। ढोलपथकाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत संस्थापकांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक संपन्न होतेवेळी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा आणि मिरवणुकीसमोर संपूर्ण रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली। यामुळे संपूर्ण देगाव रस्त्याला उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले। संस्थापकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संस्थेच्या अत्यंत बिकट आणि खडतर परिस्थितीमध्ये संस्थापकावर अढळ निष्ठा व विश्वास ठेवून सेवा कर्तव्य पार पाडणाऱ्या कार्यरत कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा, त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांना कुटुंबातून पाठबळ संस्कार देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मातापिता यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा आमदार महेशदादा शिंदे यांच्या भगिनी माननीय डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांच्या शुभ हस्ते, गृह विभागाचे मंत्रालयीन कक्ष अधिकारी राजाराम शिर्के साहेब, जिल्हा परिषद साताराचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। मानपत्र, मानाचा फेटा, संपूर्ण पोशाख असे या सत्काराचे स्वरूप होते। तसेच या प्रसंगी उपस्थितांसाठी संस्था व माने जाधव परिवार यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ उपस्थित मान्यवर, संस्था, हितचिंतक, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांनी घेतला।
आज आपले बाबा स्वर्गीय शिवराम लक्ष्मण माने यांचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा आहे. सर्वांनी शांतता राखायचे. ज्या पुण्यात्म्यानं इतक्या शाळा काढल्या, इतका प्रचंड जनसमुदाय जमवला, त्या पुण्यात्म्याचा आज तिसरा स्मृतिदिन आहे. आमच्या इथे रुक्मिणीची मूर्ती होतीच आमच्या कलावती माईंची, त्याच्या शेजारी बाबा आज जाऊन बसणार आहेत. मला आठवतंय 5 वर्षापूर्वी जेव्हा साहेब आमदार झाले, पहिला पेढा बाबांनी भरवला होता आणि आज बाबांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा एकदा महेशजी शिंदे साहेब आमदार झाले. या घराचा कृपाशीर्वाद कायम साहेबांच्या पाठीशी राहणार आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने साहेब मंत्री सुद्धा होतील. आणि या शाळा म्हणजे आपल्या साहेबांची स्वतःची संस्था आहे, तर त्या संस्थेची कामं साहेब स्वतः करणार आहेत, अगदी हिरिरीनं स्वतःच्या घरची संस्था समजून. आज तुम्ही हे कुटुंब पाहिलं, संजीव दादा बघितले, राजू दादा बघितले, आपल्या दोन्ही बहिण्या बघितल्या, त्यांची मुलगी ताई बघितली. आदर्शवत कुटुंब आहे आणि हे आदर्श या आदर्श कुटुंबाने दिलं आहे, या आईवडिलांनी दिलं आहे. मी शाळा बघते आहे, बऱ्याच शाळात मी बघते, इंग्रजी माध्यमाच्या बघते आहे, मराठी माध्यमाच्या बघते आहे, पण फी असू की मुलं चांगल्या रीतीने इथं शिकत आहेत, काय चांगले संस्कार आहेत. पालकवर्ग पण असा नाही आहे की तळागाळापासून अगदी उच्च प्रतीचा सुद्धा पालकवर्ग आहे आणि चांगल्या पद्धतीचे शिक्षक आहेत, अतिशय चांगलं शिक्षण आहे. हे बघा, कुठलीही गोष्ट म्हटल्यावर त्याला अडचणी येणार, पण या अडचणी सोडवायचं काम दादा आपण करायचं आहे, साहेबांच्या वतीनं करायचं आहे. तुम्ही दादा आज दुःखी असणार आहे. बाबांची सावली आपल्याला हवी होती, पण त्यांच्या संस्कारातून ही सावली मिळणार आहे. आज आपले जे शिक्षक निपाती आहे, सरांनी जो प्लाझ्मा दिला त्यावेळी सुद्धा बाबांनी कुठेतरी बूस्ट केलेली ही मुलं आहेत. आपल्या मॅडम बोलत आहेत, आपले काळे सर बोलत आहेत, हे सगळे संस्कार बाबांचे आहेत. आणि तुम्हाला पालकांनो एकच आश्वस्त करते आणि जे शिक्षक आहेत त्यांच्या पालकांना पण सांगते, आज तुमची मुलं अतिशय चांगल्या संस्थेत शिकत आहेत, अतिशय चांगल्या संस्कारात शिकत आहेत आणि या संस्थेचं छोटंसं रोपटं इवलासा वेल लावली या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी आणि आता चाललाय, गगनावरी चाललाय. मला एक दिवशी सांगते, सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी संस्था ही मानेकरांची असणार आहे. एवढंच मी आश्वस्त करते आणि मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देते. पुन्हा एकदा बाबांच्या चरणी नतमस्तक होते. धन्यवाद. धन्यवाद.